आपण क्वेश्चन नंबर 7 घेतोय. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. म्हणजे कशामध्ये करायचे? इफ देन मध्ये, म्हणजे जर तर मध्ये. कशामध्ये करायचे? जर तर मध्ये. दिलेल्या वाक्याची 2 वाक्य तयार करायची, जर आणि तर मध्ये. पहिलं वाक्य काय बघा, एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. रॉम्बस म्हणजे समभुज चौकोन आणि स्क्वेअर म्हणजे चौरस. मग याचं जर तर मध्ये कसं कराल? जर दिलेला चौकोन चौरस असेल तर तो समभुज चौकोन सुद्धा काय असतो? म्हणजे इफ अ क्वाड्रिलॅटरल इज आन्सर. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. दिलेला चौकोन काय आहे? चौरस आहे. देन इट इज अ रॉम्बस. देन इट इज अ रॉम्बस. म्हणजे जर दिलेला चौकोन चौरस असेल तर तो काय असतो? समभुज चौकोन असतो. इफ देन मध्ये करायचे. आपल्याला काय करायचे आहे? इफ देन मध्ये. इफ आणि देन मध्ये म्हणजे दिलेला चौकोन चौरस असेल तर तो काय असतो? समभुज चौकोन असतो. आता पुढचं बघा, अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आ सप्लिमेंटरी म्हणजे कसे असतात रे? पूरक असतात. लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन कसे असतात? पूरक असतात. मग जर अँगल सप्लिमेंटरी असतील तर ते कसे असतील? लिनियर पेअर. पण इथे एक अट आहे, लक्षात ठेवा. पूरक कोन रेषीय जोडीतील पूरक कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज सुद्धा 180 असते. पण ज्या दोघांची बेरीज 180 असते त्याला रेषीय जोडीतील म्हणत नाही. रेषीय जोडीतील कोणाची व्याख्या वेगळी आहे लिनियर पेअर अँगलची. मग इथे काय पाहिजे? सप्लिमेंटरी पाहिजे, पण ऍडजस्टंट अँगल पाहिजे, संलग्न कोन पाहिजे. जर संलग्न पूरक कोन असतील तरच ते काय असतील? रेषीय जोडीतील असतील. म्हणजे इथे ऍडजस्टंट अँगल्स इफ adjacent angles are supplementary. म्हणजे लगतचे कोन. ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय येणार? लगतचे कोन. जर लगतचे कोन पूरक असतील, लगतचे कोन पूरक असतील, देन काय रे? देन अँगल इन लिनियर पेअर. काय लिहाल? देन दे फॉर्म इन लिनियर. दे फॉर्म इन लिनियर पेअर. तर ते कसले असतील? रेषीय जोडीतील कोन असतील. बघा, ऍडजस्टंट अँगल म्हणजे लगतचे कोन. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक. इफ म्हणजे जर. देन तर ते काय असतील? रेषीय जोडीतील कोन असतील. तर ते काय येणार? रेषीय जोडीतील कोन. आता तिसरं काय बघा, अ ट्रायंगल इज फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट. म्हणजे ट्रायंगल कधी होतो? 3 रेषाखंडांनी तयार झाल्यानंतर. म्हणजे जर 3 रेषाखंडांनी एखादी आकृती तयार होत असेल तर त्या आकृतीला काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. इफ अ फिगर फॉर्म by 3 segment, then काय द्याल? then it is a triangle किंवा तो काय असेल? त्रिकोण असेल. then it is a triangle. बरं. if जर का 3 सेगमेंटने तयार झालेली आकृती काय असेल? तर ती काय असेल? त्रिकोण असेल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. चौथं बघा, अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर. ज्याला 2च डिवायझर असतात, इट इज कॉल्ड प्राईम नंबर. कारण प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या आपण कशी ओळखतो? की त्यांना फक्त स्वतःने आणि 1 ने भाग जातो. स्वतःने आणि 1 ने भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणतो आपण? मूळ संख्या. म्हणजे इफ नंबर इज प्राईम नंबर, इफ अ नंबर इज prime number, then काय रे? नंबर हॅव्हिंग ओनली
टू डिवायझर. देन काय लिहिणार? इट हॅज ओनली टू डिवायझर. इट हॅज ओनली काय लिहिणार? टू डिवायझर. म्हणजे काय रे? जर काय असेल, जर प्राईम नंबर असेल, दिलेली संख्या प्राईम नंबर मूळ संख्या असेल, देन तिला किती डिवायझर असतात? टू. म्हणजे ती स्वतःने पण भाग जातो आणि एक ने पण भाग जातो. अशा प्रकारे आपण कंडिशनल फॉर्म म्हणजे जर तर मध्ये, इफ देन मध्ये वाक्य केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7. याच्यानंतर लगेच आपण क्वेश्चन नंबर 8 घेतोय. क्वेश्चन नंबर 8 लिहा. क्वेश्चन नंबर 8 पाहतोय आपण. राईट द कन्व्हर्स. कन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. काय करायचं आपल्याला? व्यत्यास पाहिजे. ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली वाक्य दिले त्याचे व्यत्यास पाहिजे. आता कन्व्हर्स किंवा व्यत्यास कशाला म्हणतो आपण? इफ मधलं वाक्य देन मध्ये आणि देन मधलं वाक्य इफ मध्ये, म्हणजे उलट करायचं. जर मधलं वाक्य तर मध्ये लिहायचं आणि तर मधलं वाक्य जर लिहायचं. इतकं सोपं आहे. फक्त देनच्या पुढचं वाक्य अगोदर घ्यायचं इफच्या नंतर आणि इफच्या पुढचं वाक्य देनच्या नंतर टाकायचं. फक्त उलट करायचं. त्याला आपण कन्व्हर्स म्हणतो. म्हणजे इफ नंतरचं जे वाक्य आहे ते पुढे जाणार आणि देन नंतरचं वाक्य आहे ते सुरुवातीला येणार. म्हणजे काय येईल? अँसर. कन्व्हर्स कसा येईल त्याचा? इफ काय वाक्य? द फिगर इज ट्रायंगल. द फिगर इज ट्रायंगल. बरोबर? म्हणजे देनचं वाक्य पुढे आलं. देन नंतर आता काय होणार? हे वाक्य पुढे जाणार. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स इज 180. बघा, इफ फिगर इज ट्रायंगल. जर त्रिकोण असेल तर द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इज 180. तर त्याच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. इतकं सोपं आहे. आता इथे बघा. आता हे इफच्या पुढचं वाक्य आहे ते कुठे जाणार? देनच्या पुढे. देनच्या पुढचं काय बघा? वाक्य काय बघा? इफ सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90. जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असेल, देन दे आर कॉम्प्लिमेंट इच अदर. तर त्यांना आपण एकमेकांचे कोटिकोण म्हणतो. म्हणजे इथे काय लिहिणार? इफ टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी. इफ टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी. जर ते एकमेकांचे कोटिकोण असतील, देन काय रे? सम ऑफ मेजर ऑफ इज 90. देन द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इज 90 डिग्री. बघा, जर दोन कोण कसे असतील? कोटिकोण असतील, तर त्यांच्या कोणांची बेरीज किती असते? सम ऑफ अँगल इज मेजर ऑफ अँगल किंवा सम ऑफ अँगल इज लिहिलं तरी चालेल किंवा सम इज 90 लिहिलं तरी चालेल. सम इज 90. त्या दोघांची बेरीज किती असते? 90 अंश असते. तिसरं वाक्य बघा. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फ्रॉम द बाय अ ट्रान्सवर्स ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट, देन टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इफ नंतरचं वाक्य देन मध्ये जाणार, देन नंतरचं वाक्य इफ मध्ये येणार. म्हणजे काय येईल? इफ टू पॅरलल लाईन्स intersected by a transversal then बघा, आता इथे पॅरलल लाईन कुठे गेलं? इफच्या पुढे गेलं. टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे दोन लाईन पॅरलल आहेत. इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल. देन काय रे? करस्पॉन्डिंग. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग
angles काय येईल आर कॉन्ग्रेंट. म्हणजे काय रे, लाईन पॅरलल असतील तर संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. आता चौथं वाक्य बघा. If the sum of the digit of number is divisible by 3, then the number is divisible by 3. आता if मधलं वाक्य then मध्ये, then मधलं if मध्ये. If the काय देणार आहात, if the number is divisible by 3, then काय रे, the sum of the digits of number is divisible by 3. अतिशय सोपं आहे. काय केलं मी, फक्त ही वाक्य जे आहे ते देन, तुम्हाला काही कळत नसलं लक्षात ठेवा. देनच्या पुढचं वाक्य अगोदर घ्यायचं आणि इथच्या नंतरचं पाठी टाकायचं. इथच्या पुढे देनच्या पुढचं लिहायचं आणि देनच्या पुढे इथच्या पुढचं लिहायचं. याला म्हणायचं कन्वर्स. फक्त जर मधलं वाक्य तर मध्ये आणि तर मधलं वाक्य काय करायचं, जर मध्ये करायचं. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 8 पाहिला. तर आता आपण क्वेश्चन नंबर 9 पाहतो. क्वेश्चन नंबर 9 काय बघा. त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला खाली स्टेटमेंट दिले, राईट द गिवन पार्ट म्हणजे पहिला पूर्वार्ध आणि पार्ट ऑफ द प्रोसीड म्हणजे उत्तरार्ध ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट म्हणजे पक्ष लिहा आणि साध्य लिहा. बरोबर. पहिलं वाक्य काय दिलं बघा. इफ ऑल द साइड ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रेंट म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील, देन म्हणजे तर इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रेंट. म्हणजे याच्यावरून आपण रफ आकृती काढूया त्रिकोणाची. तुम्ही पट्टी पेन्सिलने काढायची व्यवस्थित. समजण्यासाठी आकृती काढतोय. ट्रायंगल ए बी सी आणि आपल्याला काय लिहायचे आहे, पक्ष म्हणजे गिवन. बरोबर. आणि टू प्रूव्ह म्हणजे काय करायचे आहे, साध्य. पक्ष आणि काय लिहायचे आहे, साध्य फक्त लिहायचे. हे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लिहायचे. बरोबर. आता कसं लिहायचं बघा. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रेंट म्हणजे या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. तर लिहिताना आकृतीवरून लिहायचं. आता असं लिहायचं असेल तर गिवन मध्ये काय येणार, ऑल साइड ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रेंट असं येणार. पण आकृतीवरून लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा. इन ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये काय येणार, सेगमेंट ए बी किंवा साइड लिहिलं तरी चालेल. कॉन्ग्रेंट सेगमेंट बीसी, कॉन्ग्रेंट सेगमेंट काय येईल, एसी. म्हणजे याच्या तिन्ही बाजू काय आहेत, एकरूप आहेत. ए बी बी सी आणि एसी. कसं लिहिलं बघा. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रेंट. आकृतीवरून लिहिलं. त्रिकोण एबीसी मध्ये रेख ए बी एकरूप रेख बीसी एकरूप रेख एसी. तर काय साध्य करायचे आहे, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रेंट म्हणजे त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. म्हणजे कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी. तीन कोण आहेत ना, ए बी सी. इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, पक्ष साध्य लिहायचे. आता इकडे बघा. इथे काय दिलंय तुम्हाला, द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर म्हणजे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. रफ आकृती काढतोय, तुम्ही पट्टीने काढा. बरं. पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम. बरं. आणि त्याचे डायगोनल म्हणजे कर्ण काय करतात, एकमेकांना कुठल्या तरी बिंदू छेदतात असल्या एम बिंदू. बरं. म्हणजे इथे गिवन म्हणजे पक्ष काय येणार आहे, पक्ष येणार क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम. म्हणजे काय रे, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. आणि काय येणार आहे, याच्यामध्ये दोन पक्ष येतील. डायगोनल कुठले, डायगोनल्स पी आर अँड काय क्यू एक्स बायसेक्ट किंवा इंटरसेक्ट इन पॉइंट एम.
काय करतात रे ते एकमेकांना काय करतायत पॉइंट एम मध्ये छेदतायत. तर साध्य काय करायचे किंवा टू प्रूव्ह म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय रे साध्य. काय साध्य करायचे की कर्ण परस्परांना काय डायगोनल ऑफ पॅरलॉग्राम बायसेक्ट इच अदर म्हणजे एकमेकांना दुभागतात. म्हणजे क्यूएस पीआर चे दोन भाग करतो म्हणजे पीएम आणि एमआर सारखे येतील. पीएम इज इक्वल टू काय येईल एम आर आणि क्यूएम इज इक्वल टू काय येईल एम एस. हे साध्य करायचे. तर तिथपर्यंत अशा प्रकारे आपण काय लिहिलं त्यांनी काय काय सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण पक्ष आणि साध्य लिहिलं आणि इथे पक्ष आणि साध्य लिहिलं. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे प्रश्न 9 पूर्ण केलाय. आता आपण प्रश्न 9 पूर्ण झाल्यानंतर तुमचा शेवटचा एक प्रश्न झालाय तो आपण नंतर घेणार आहोत. आता आपण इथेच थांबतो. शिकवले क्वेश्चन नंबर 10 सेम आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 मध्ये 2 वाक्य दिली होती. तिथं आकृती काढायला सांगितली नव्हती पण आपण काढली ना आकृतीवरून लिहिलं. इथे सांगितलंय की त्याने फिगर काढा आणि त्याच्यावरून काय करा पक्ष आणि साध्य लिहा. म्हणजे गिवन आणि टू प्रूव्ह लिहायला सांगितलं. म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लिहायला सांगितलं. पहिलं वाक्य आहे बघा. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे दोन कसले त्रिकोण आहेत रे समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे दोन त्रिकोण काढायला लागतील. पट्टी पेन्सिलने काढायचे तुम्ही. त्रिकोण ए बी सी आणि कुठला काढूया त्रिकोण पी क्यू आर. इक्विलॅटरल आहेत म्हणजे काय रे याच्या तिन्ही बाजू समान आहेत आणि याच्या पण तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजे दोन्ही कसे आहेत समभुज त्रिकोण आहेत. कसले त्रिकोण आहेत समभुज त्रिकोण आहेत. म्हणजे गिवन मध्ये काय लिहाल गिवन म्हणजे काय रे पक्ष. पहिलं काय लिहाल इन ट्रायंगल ए बी सी मगाच्यासारखंच सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट बी सी आणि कॉन्ग्रेंट सेगमेंट काय ए सी. त्रिकोण एबीसी च्या तिन्ही बाजू समान आहेत आणि इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये सुद्धा काय होईल सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रेंट सेगमेंट क्यू आर कॉन्ग्रेंट सेगमेंट पी आर. बघा इकडे टू इक्विलॅटरल ट्रायंगल दोन समभुज त्रिकोण आहेत. मग त्रिकोण एबीसी समभुज का कारण त्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. पी क्यू आर सुद्धा समभुज का कारण त्याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. तर टू प्रूव्ह म्हणजे तुम्हाला साध्य काय करायचंय साध्य करायचंय आर सिमिलर म्हणजे दोन्ही त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. कसं लिहिलं बघा तिन्ही बाजू एकरूप म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. तिन्ही बाजू एकरूप म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आणि दोन्ही कसे आहेत सिमिलर म्हणजे समरूप आहेत. आता दुसरं काय दिले बघा अँगल इन लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल कसे काढतो रे आपण तुम्ही पट्टी पेन्सिलने काढायचं. ए बी सी आणि डी लिनियर पेअर आर कॉन्ग्रेंट. लिनियर पेअर मध्ये आहेत आणि कॉन्ग्रेंट सुद्धा आहेत. हे कोण कसे आहेत लिनियर पेअर सुद्धा आहेत आणि कॉन्ग्रेंट सुद्धा आहेत. तर देन इच ऑफ देम इज राईट अँगल. म्हणजे गिवन मध्ये काय येईल बघा गिवन मध्ये काय येणार एक गिवन म्हणजे पक्ष अँगल ए बी सी अँड अँगल CBD आर कसले लिनियर पेअर. म्हणजे काय रे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि ते कसे आहेत रे एकरूप आहेत. अँगल एबीसी कॉन्ग्रेंट सांगितले ना कॉन्ग्रेंट अँगल CBD लिनियर पेअर मध्ये रेषीय जोडीतील असून ते एकरूप आहेत. म्हणजेच काय टू प्रूव्ह म्हणजे साध्य काय करायचं तर काय इच ऑफ देम इज राईट अँगल. म्हणजे या दोघांचंही माप कसं असेल 90. एबीसी सुद्धा 90 आणि सीबीडी सुद्धा किती असेल 90. याचा अर्थ एबीसी पण 90 आणि सीबीडी पण 90. कळतंय इथपर्यंत. त्याच्यानंतर तिसरं बघा काय दिलंय इफ अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोण घेतला आपण ए बी सी आणि बाजू एसी वरती लंब टाकला आणि बाजू एबी वरती लंब टाकला. हा ई घेऊया हा एफ घेऊया काही घ्या. तर त्याने काय सांगितलं ते कॉन्ग्रेंट आहेत लंब
दोज साइड्स आर टू कॉन्ग्रुएंट, त्या दोन्ही बाजू कशा असतात एकरूप. बघा इकडे काय नीट सांगितलं, नीट बघा काय सांगितलं. गिवन म्हणजे पक्ष. इफ द अल्टिट्यूड म्हणजे लंब ड्रॉन ऑन टू साइड्स, त्रिकोणाच्या दोन बाजूवर लंब काढले. बरोबर. इन ट्रायंगल एबीसी कुठले दोन लंब काढलेत रे? बीई सेगमेंट बीई परपेंडिक्युलर साइड काय काढलाय? एसी. आणि दुसरा लंब काय काढलाय? सीएफ सेगमेंट सीएफ परपेंडिक्युलर साइड काय काढलाय? एबी. बरोबर. आर कॉन्ग्रुएंट, ते कॉन्ग्रुएंट पण आहे. म्हणजे काय? हे जे लंब आहे सेगमेंट बीई कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय येईल? सीएफ. बघा लंब जे आहे ते एकरूप आहे. देन नंतरचं वाक्य काय? तर त्या दोन्ही बाजू ज्याच्यावर लंब टाकले ते एकरूप येतात. म्हणजे टू प्रूव्ह म्हणजे काय येईल? साध्य. काय साध्य येईल? त्या दोन बाजू म्हणजे सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय येईल? एसी. तर त्या दोन्ही बाजू काय येतील? एकरूप येतील. म्हणजे कुठल्या? एबी आणि एसी. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 पाहिलेला आहे. आणि इथे तुमचा प्रॉब्लेम सेट 1 संपलेला आहे. तुम्ही काय करायचे? व्यवस्थित प्रॉब्लेम सेट पाहायचे, एकदा बघून आणि दोनदा न बघता सोडवायचे. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.